गोकुळात सुख्या नावाची एक माळीण रोज वेगवेगळ्या प्रकारची ताजी रसाळ फळे घेऊन विक्रीसाठी येत असे. सर्वप्रथम ती गोकुळचा राजा असलेल्या नंदाच्या घरी जायची. तेथे यशोदा तिच्याकडून रोज फळे घेत असे. मग उरलेली फळे ती गावात विकून दुपार झाली की तिच्या घरी म्हणजे गावाबाहेर असलेल्या झोपडीत परत जात असे. अनेक वर्ष सुख्या माळिणीचा हा व्यवसाय सुरू होता. आता ती खरे तर थोडी वृद्धत्वाकडे झुकू लागली होती. पण तिचे नंद राजाच्या वाड्यावर येणे, नंतर गावात फळे विकणे मात्र सुरूच होते. एक दिवस ती नित्याप्रमाणे फळे विकावयास नंदाच्या वाड्यावर गेली. बाहेरून एक हाकही दिली, फळे घ्या फळे, ताजी रसाळ फळे, मधुर गोड गोड फळे. पण आज आतून कोणीच आलं नाही. मात्र त्या घरात आज खूपच गडबड सुरू असलेली तिला दिसली. अनेक गोपिया तिथे जात येत होत्या आणि त्या सगळ्या अगदी आनंदात इकडे तिकडे फिरत होत्या. नटून थटून आलेल्या होत्या. त्या आपापसात बोलत होत्या, अगो पाहिलंच ना, इतक्या वर्षांनी यशोदा राणीला मुलगा झाला. अगो काय सांगू, तो किती सुंदर आहे. त्याच्याकडे तर सतत पाहावेसेच वाटते बाई. आणि त्याचे ते कुरळे काळे केस, सुंदर टप्पोरे डोळे, सर्वच अगदी विलक्षण आहे गो. मनाला कसे अगदी मोहून टाकणारे आहे. अशी चर्चा करीत त्या आपापसात बोलत आत बाहेर इकडे तिकडे येत जात होत्या. आता हे सर्व त्या सुख्याने ऐकले. तिला सुद्धा खूप आनंद झाला. खरंच आपल्या यशोदा राणीला बाळ झाले. पण आता तर त्या बाळाला आपल्याला पाहता येणार नाही. खरे तर मला सुद्धा त्या बाळाला एकदा पाहावेसे वाटते. पण काय करणार ती बिचारी, ती गरीब माळी, ती त्या राजाच्या घरात कशी जाणार? मग तिने मनाची समजूत घातली की काय, ठीक आहे, बाळ तर झालं आहे, आपल्याला आनंदही झाला आहे. आता काय आहे, थोडे दिवसात ते बाळ हळूहळू मोठे होईल. मग ते 4-5 महिन्याचे झाले की कोणीतरी त्याला कडेवर घेऊन बाहेर येईल, तेव्हा आपण त्याला पाहू. तिने त्या घरात अगदी आतपर्यंत डोकावून बघितले, पण तिथे तर सर्व गोपिका आणि गोपिकाच दिसत होत्या. ती मनात म्हणाली, अरे मी तरी किती वेडी आहे. मला असे बाहेरून ते बाळ कसे दिसणार. मग ती तशीच तेथून परत गेली. जाताना अगदी सगळी फळं तिथेच ठेवून गेली. आता रोजच असे होऊ लागले. बघता बघता बाळ थोडे मोठे होत होते. आता ते रांगायला लागले असेल, काही दिवसांनी ते चालायला लागेल आणि मग ते चालत चालत बाहेर येईल आणि मला दिसेल. पण वर्ष झाले तरी बाळ काही बाहेर आले नाही. सुखियाला काही ते दिसले नाही. गावातील गोपिकांकडून मात्र वर्णन ऐकून ती मनातच ते बाळ कसे दिसत असेल याचे चित्र पाहू लागली. आता त्याचे नावही तिला कळले होते, कृष्ण. अरे बापरे, पण ते तर खूप अवघड आहे. मला कसे ते उच्चारायला मिळणार, म्हणजे मला येणारच नाही ते म्हणायला. तिने 2दा-3दा प्रयत्न केला, पण तिला ते म्हणायला जमेच ना. इतक्यात कोणीतरी म्हणाले की कान्हा, कोणीतरी म्हणत होते लल्ला, कोणी काय असे वेगवेगळ्या नावाने त्याला हाका मारत होते. सुखिया मनाशी म्हणाली, हां ठीक आहे, बाकीच्यांनी त्याला काही म्हणू, पण माझा तर हा लाला आहे. असेच काही दिवस गेले. पण रोज येणाऱ्या त्या सुखियाला ते बाळ म्हणजे तो तिचा लाला काही दृष्टीस पडत नव्हता. आता कृष्ण 3 वर्षाचा झाला होता. एक दिवस ती सुखिया माळी स्वतःला दोष देत अगदी रडत होती. ती म्हणाली की मीच पापी आहे, म्हणून मला माझा लाला भेटत नाही. तिला रडताना पाहून एका गोपीने विचारले की अगं, तू का रडती आहेस, काय झाले तुला? ती सुखिया म्हणाली की अगं काय सांगू तुला, मला त्या बाळाला म्हणजे माझ्या लालाला भेटायचंय ग. आणि मी ऐकले आहे की तो काही सामान्य बाळ नाहीये, तो म्हणे भगवंताचाच अवतार आहे. तो भगवंतच बाळरूपाने यशोदेच्या पोटी अवतरला आहे. आता तिच्या त्या बोलण्याला मात्र त्या गोपीने दुजोरा दिला. ती म्हणली, अगं सुखिया, खरंच आहे तू म्हणतेस ते, आम्हाला सुद्धा तसेच वाटते. पण काय करणार,
मी तुला असं करते, एक उपाय सांगते. बघ बाई, तू तो करून बघ. आपल्या गावाबाहेर एक ऋषी राहतात. तू त्यांना जाऊन भेट. ते तुला काहीतरी निश्चित मार्ग सांगतील. झाले. दुसऱ्या दिवशी सुख्या माळीण ऋषींच्या झोपडीपुढे जाऊन उभी राहिली. बरोबर आणलेली फळे ऋषींच्या पुढे ठेवली आणि नम्रतेने अगदी खाली वाकून तिने ऋषींना नमस्कारही केला. येण्याचे कारणही सांगितले. ऋषी हसले व म्हणाले की मी तुझ्या मनातील भाव ओळखला आहे. तुला त्या छोट्या श्रीहरीचे दर्शनाची ओढ लागली आहे. पण अजूनही थोडा अवकाश आहे. तू निराश होऊ नकोस. मी तुला एक उपाय सांगतो. त्याप्रमाणे तू कर. मग तुला 1 वर्षाच्या आत तो तुझा लाला म्हणजे ते बाळ नक्की भेटेल. तू असे कर की रोज सकाळी आलीस की नंदाच्या घराला 11 प्रदक्षिणा घालत जा आणि तोंडाने भगवंताचे नाव मोठ्याने घेत फिरत राहा. असे तू केलेस तर 1 वर्षाच्या आत तुला त्याचे दर्शन होईल. तुझी मनोकामना पूर्ण होईल. आता सुखियाला मात्र खूप आनंद झाला. ती म्हणली, मी 3 वर्ष वाट पाहिली. आता अजून थोडे दिवस, 1 वर्ष म्हणजे काही फार नाही. पूर्ण 1 वर्षही नाही, त्याच्या आतच दर्शन होणार आहे. मग झालं, तिचा नित्याचा नेम सुरू झाला. ती रोज फळाची पाटी घेऊन यायची, नंदाच्या दारात पाटी ठेवायची आणि तोंडाने भगवंताचे नाव घेत रोज 11 प्रदक्षिणा त्या वाड्याला घालत होती. असे करता करता बरेच दिवस गेले. आता जवळजवळ 8 महिने पूर्ण झाले. ती तर खरे दिवसच मोजत होती. ती म्हणली, ठीक आहे, वर्षाच्या आत म्हणजे अजून 2-3 महिने फार तर लागतील. पण काय झाले, आज अचानक ती आलेली पाहून आतून धावत धावत ते छोटं बाळ म्हणजे साधारण 4 वर्षाचं अजून व्हायचं आहे. पण ते आले आणि त्यांनी त्या माळिणीला बघितले. तिच्याकडची सगळी फळे पाहिली आणि तो म्हणाला की मैया, मला फळं हवी आहेत. आता मात्र त्या माळिणीचा आनंदाला पारावर राहिला नाही. ती म्हणली, लाला तुला फळं हवी आहेत? अरे घे ना, नक्की घे, मी देते तुला. मी तुला लाला म्हटलं तर चालेल ना रे? तो म्हणला, हो मैया, तू मला काही म्हण, कोणत्याही नावाने हाका मार, मला काय, हाका मारल्याशी कारण, तू हाका मारलीस की मी लगेच येतो. आता मात्र त्या मालिनीला असं वाटलं की ह्या छोट्या बाळाची जरा गंमत करावी. म्हणून ती म्हणाली, अरे मी तुला फळं देईन, पण तू मला काय देणार त्याच्या बदली? तू काही मूल्य घेऊन आलायस का? तो म्हणला, मूल्य? मूल्य म्हणजे काय असतं ग? तर ती म्हटली की अरे मी तुला फळं देणार ना, मग त्याच्या बदली तू मला काहीतरी द्यायला पाहिजे ना. तर तो म्हणतो की काहीतरी म्हणजे काय देऊ मी तुला? माझ्याकडे तर हातात काही नाही. ती म्हणली, काहीही दे. तू घरी जा आणि आईला विचारून मला काही आणून दे. मग तो म्हणला, तुला धान्य चालेल? ती म्हणली, हो, तू देशील ते मला काहीही चालेल. मग तो धावत धावतच आत गेला आणि तिथे ते जी काही त्याच्याकडे धान्याची ती पोती किंवा काही डबे भरलेले होते ते उघडले आणि त्यांनी 2 हात मुठीत धान्य म्हणजे तांदूळ होते ते घेतले आणि ते तांदूळ घेऊन तो धावत धावत बाहेर आला. आता त्या छोट्या बाळाच्या त्या मुठी, त्या बोटांना पडलेल्या फटी सगळ्यातनं ते तांदूळ गळत 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 तो धावत धावत त्या माळिणीशी आला आणि तो म्हणला, हे घे तुझं मूल्य. असे म्हणून त्यांनी त्या दोन्ही मुठीत जेवढे काही दाणे शिल्लक राहिले होते ते तिच्या टोपलीत टाकले. आता त्या माळिणीला खूप आनंद झाला, पण तिला त्याचं वाईटही वाटलं. ती म्हणली, अरे मी किती मूर्खपणा केला. हा भगवंत आहे, याच्या भेटीसाठी मी इतके दिवस वाट पाहिली आणि आता मूर्खासारखं मी त्याच्याकडनं मूल्य घेतलं. हे काय मी बरोबर केलं नाही. आणि मग तिला तर अगदी रडूच यायला लागलं आपल्या विचारांचं. पण आता त्या लालाला म्हणजे कृष्णाला ते पाहून म्हणला की मैया, तू का रडतेस? ती म्हणली, काही नाही रे, तू मला भेटलास ना, मला खूप आनंद झालाय. तर आणि ती म्हणली की तू मला मैया म्हणतोयस? तो म्हणला, हो. पण मग म्हणे, तू मला नेहमीच मैया म्हणशील? तो म्हणला, हो. तू मला लाला म्हण, मी तुला मैया म्हणेन. मग तू आता मला फळं दे ना. तर ती म्हणली, हो, तुला हवी असतील ती फळं तू घे. तो म्हणला, मी हाताने नाही घेणार, तू दे. मग ती एक एक फळ त्याच्या हातात ठेवत होती आणि त्याच्याकडे बघत होती. तो कृष्ण तिच्याकडे बघत होता. ते एक ठेवलेले फळ हातात असतानाच ती दुसरं फळ ठेवत होती. तोपर्यंत पहिलं फळ खाली पडून जात होतं. असं करता करता बराच वेळ गेला आणि मग त्या सुखियाच्या लक्षात आलं की अरे आपण काय वेडेपणा करतोय, या एवढ्याशा बाळाच्या हातात काय फळं राहणार.
मग ती म्हणली की थांबा लाला, मी तुला भरपूर फळं देते. म्हणून तिने काय केलं, त्या टोपलीत असलेलं फडकं बाहेर काढलं आणि त्या फडक्यात सगळी फळं भरली आणि त्याची अशी झोळी बांधली आणि त्या कृष्णाच्या हातात दिली. कृष्णाच्या हातात दिल्यावर कृष्ण आनंदला आणि तो म्हणला, मग आता मी जाऊ, उद्या येशील ना परत? ती म्हणली, हो, मी आता रोज येईन तुला फळं द्यायला. मग कृष्ण तिथून निघाला. जाता जाता परत तिच्याकडे वळून वळून पाहत होता. आता मात्र ह्या सुखियाला असं वाटलं की खरंच मला आज आयुष्यातलं सगळं जे काही मिळायचं होतं ते मिळालं. ती अगदी आनंदाने घरी गेली. घरी गेल्यावर ती टोपली खाली ठेवायला बघत होती. तर घरी जाता जाताच तिच्या लक्षात आलं की अरे, मी तर सगळी फळं त्या लालाला दिली, पण आता ह्या टोपलीत एवढं जड काय मला लागतंय. बरं, आता त्यांनी काय मला धान्य दिलं ते काय 2 मुठी पण पूर्ण नव्हतं. पण मी ती कशीबशी ती घरी आली, कारण ती आनंदात होती. आणि मग तिने ती टोपली खाली उतरून बघितली, तर त्याच्यात नुसती हिरे, माणकं असं सगळं अमूल्य रत्नच होती. आणि जवळ ती टोपली त्या रत्नांनी भरली होती. ती म्हणली, देवा, हे काय केलंस? अरे, हे काय तू मला दिलंस? हे मला काही नको होतं. मला तर फक्त तुझं दर्शन हवं होतं. आता तिने विचार केला, पण आता देवानी तर हे आपल्याला दिलं आहे, हे त्याला परत तर देता येणार नाही. मग ती म्हणाली, ठीक आहे, हे सगळं मी बरोबर ह्याचं काय करायचं ते करीन. मग तिने ती सगळी रत्न जी काही होती ती बाजारात नेऊन विकली आणि त्या आलेल्या पैशातून तिने काही फळबागा विकत घेतल्या आणि त्या बागेत वेगवेगळी फळं यायची. ती सगळी ताजी ताजी फळं ती रोज स्वतःच्या हाताने तोडायची आणि आपल्या भगवंताला म्हणजे कृष्णाला आणून देत असे. आता कृष्ण मोठा झाला होता आणि त्याची आपल्याला माहिती आहे की त्याची मथुरेला जायची पण वेळ आली होती. पण आता त्या सुखियाला काही त्याचं फार वाटत नव्हतं. ती म्हणली, जिथे तू जाशील तिथे मी फळं पाठवीन. मथुरा काय फार लांब नाही, मी तुझ्याकडे तिथेही फळं पाठवीन. अशी ही सुखिया माळी अगदी शेवटपर्यंत भगवंताला फळं देत राहिली. आणि भगवंत तरी बघा कसा आहे, त्या सुख्या माळणीच्या त्या फळांसाठी तो अगदी रोज वाट पाहत असे. अशी ह्या सुखिया माळणीची एक सुंदरशी कथा ह्या भागवतात आलेली आहे. ती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.